नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत महिलांना घरून करता येणाऱ्या 10 उत्तम व्यवसाय या विषयावर. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. घर सांभाळणं असो, नोकरी असो किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय. पण अनेकदा महिलांना बाहेर जाऊन काम करणं शक्य नसतं. मुलं, घर, जबाबदाऱ्या. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची स्वप्न थांबवायला हवीत. घर बसल्यासुद्धा खूप काही करता येतं. फक्त थोडंसं धैर्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा लागते. तर चला पाहूया असे 10 सोपे आणि फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही घर बसल्या सुरू करू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनू शकतात. घरून व्यवसाय सुरू करताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्याव्या लागतात. पहिले म्हणजे छोट्या प्रमाणात सुरुवात करायची. आधी 2-3 ग्राहकांपासून सुरू करायचं, म्हणजे हळूहळू हा व्यवसाय वाढवता येतो. दुसरी महत्त्वाची टिप, सोशल मीडियाचा वापर करायचा. इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक ह्याच्यावरती आपले फोटोज, रिव्ह्यूज शेअर करायचे. तिसरी आणि महत्त्वाची टिप, गुणवत्ता आणि वेळ यांची अजिबात तडजोड करायची नाही, कारण विश्वास हा सगळ्यात मोठा मार्केटिंग टूल आहे. चौथी टिप, ऑनलाईन पेमेंट, गुगल फॉर्म, ऑर्डर शीट ह्या गोष्टींचा वापर करायचा, म्हणजे अशा व्यावसायिक पद्धती ठेवायच्या. पाचवी टिप, सतत शिकत राहायचं. मार्केट, ग्राहकांची आवड, नवीन ट्रेंड्स हे सगळं जाणून घ्यायचं. ह्या टिप्सचा वापर केला तर आपण घरूनही व्यवसाय अगदी व्यवस्थितपणे सुरू करू शकतो. तर घरातूनच व्यवसाय करणं म्हणजे केवळ पैसा कमवणं नसतं, तर स्वतःच्या मेहनतीने, कल्पकतेने आणि जबाबदारीने काहीतरी उभं करणं असतं. अशा महिलांमुळे आज अनेक घरांमध्ये आर्थिक स्थैर्य आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा महिलांनी स्वतःचा आत्मसन्मान आणि ओळख निर्माण केली आहे. तर चला सुरुवात करूया त्या 10 व्यवसायांची माहिती घ्यायला, जे आपण घर बसून करू शकतो आणि ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणे. तर पहिला जो व्यवसाय आहे तो आहे होम बेकरीचा. जर तुम्हाला केक, कुकीज किंवा कपकेक बनवायला आवडत असेल तर ही संधी नक्की वापरा. आज लोकांना घरगुती आणि हायजेनिक खाणं खूप आवडतं. तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात छोटीशी बेकरी सुरू करू शकतात. कोणाचा वाढदिवस असेल, लग्न असेल किंवा कुठलाही सण समारंभ असेल तर अशा वेगवेगळ्या प्रसंगी आपल्याला ऑर्डर्स मिळू शकतात. सुरुवातीला आपल्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा सोसायटीमधून छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायच्या. थोडंसं सोशल मीडियावरती आपले जे प्रोडक्ट आहे त्याचा फोटो पोस्ट करायचे. असं केल्याने ग्राहक आपोआप आपल्यापर्यंत पोहोचतात. एका छोटंसं ओव्हन आपल्याला ह्यासाठी लागू शकतं. केक मोल्ड्स लागू शकतात आणि काही बेसिक साहित्य. अगदी कमीत कमी खर्चात आपण ह्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो. सुरुवातीचा जो खर्च असेल तो असेल ओव्हनचा, मोल्ड्सचा किंवा बेसिक जे साहित्य असतं त्याचा. अंदाजे आपल्याला 10 ते 15 हजार हा सुरुवातीचा खर्च येतो. पण याची जी कमाई असते ती दररोज 3 ते 4 ऑर्डर जरी आपण घेतल्या तरी महिन्याला 20 ते 40 हजार रुपये आपण सहज कमवू शकतो. फेस्टिवल्स असतील किंवा वाढदिवसाचे असे काही सीझन असतात ज्यावेळी ही रक्कम आपली दुप्पटही होऊ शकते. पण ही सगळी अंदाजी कमाई आहे. सुरुवातीला आपल्याला दिवसाला 3 ते 4 ऑर्डर, थोडंसं शक्यता कमी असते, पण तरीसुद्धा आपण ॲटलिस्ट दिवसाला 1 ऑर्डर तरी नक्कीच करू शकतो. इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲपवरती आपलं जे केक आहे किंवा आपला जो प्रोडक्ट आहे त्याचे सुंदर सुंदर फोटो टाकले, रिव्ह्यूज टाकले तर आपल्याला ग्राहकांचा आपोआप प्रतिसाद मिळतो. आता पाहू दुसरा व्यवसाय. तर दुसरा व्यवसाय आहे घरगुती टिफिन सर्व्हिस. ऑफिसमध्ये काम करणारे किंवा विद्यार्थी असतील किंवा बाहेर राहणारे लोक असतील, घरचं चविष्ट जेवण हे सगळ्यांनाच लागतं आणि प्रत्येकजण त्याच्या शोधात असतात. जर तुमचं जेवण चवदार आणि स्वच्छ असेल तर तुम्ही दिवसाला 10-20 टिफिन सहज विकू शकतात. हो, पण तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे की तुम्ही एका वेळी किती टिफिन बनवू शकतात. सकाळी बनवा आणि दुपारी डिलिव्हरी द्या, किंवा मग तुम्ही दुपारी बनवून संध्याकाळी डिलिव्हरी देऊ शकतात. तर तुम्हाला रोज उत्पन्न मिळतं आणि ग्राहकही टिकून राहतात. थोडंसं वेळेचं नियोजन मात्र याच्यात करावे लागतं. पॅकिंग आणि जी चव आहे तीसुद्धा आपल्याला मेंटेन ठेवावी लागते. पण हो, ह्या तिन्ही गोष्टी जर आपल्याला जमल्या तर यामध्ये निश्चित यश मिळतं.
आणि हो, टिफिन सर्व्हिस जर आपल्याला सुरू करायची असेल तर आपल्याला खूप जास्त खर्च येत नाही, कारण बरंचसं सामान आपण आपल्या किचनमध्ये आपल्याला अवेलेबल असतंच. तर सुरुवातीचा जो खर्च असतो तो किचनमध्ये आवश्यक साहित्य जर असेल तर आपल्याला फक्त 5 ते 8 हजार पॅकिंग किंवा डिलिव्हरीसाठीचा खर्च येऊ शकतो. तो सुद्धा जर आपण टिफिन आपले असतील तर. बऱ्याचदा आपण टिफिन समोरच्याचेच जर मागवले तरीसुद्धा आपल्याला तो खर्चसुद्धा येत नाही, फक्त जे रॉ मटेरियल असतं त्याचाच खर्च आपल्याला लागतो. म्हणजे अगदी कमीत कमी खर्चात आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. तर याची कमाई किती असते, तर प्रत्येक टिफिन हा कमीत कमी 70 ते 120 ह्या दरम्यान त्याचे प्राईज असते. जर दररोज आपल्याला कमीत कमी 5 टिफिन जरी मिळाले तरीसुद्धा आपण महिन्याला 15-20 हजार रुपये आरामात मिळवू शकतो. फक्त यासाठी आपल्याला नियमित वेळेवर डिलिव्हरी आणि चव यावरती फोकस ठेवावा लागतो, म्हणजे आपले ग्राहक टिकून राहतात. चला आता तिसरा व्यवसाय पाहू. तर तिसरा व्यवसाय आहे हँडमेड क्राफ्ट आणि ज्वेलरीचा. जर तुम्हाला डिझायनिंग, कलाकुसर, रंगकाम ह्या गोष्टी आवडत असतील तर हे काम अगदी तुमच्यासाठी आहे. राख्या, ब्रेसलेट्स, कानातले, होम डेकोरेशनच्या वस्तू हे सर्व तुम्ही या व्यवसायात तयार करू शकतात. इंस्टाग्राम असेल, एसटी असेल, मिशो असेल यावरती तुम्ही हे विकू सुद्धा शकतात. यात तुमची कल्पकता, आवड दोन्हीही वापरली जाते आणि घरात बसून तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करू शकतात. हो, तुम्ही याचे क्लासेसही घेऊ शकतात. सुरुवातीचा खर्च आपल्याला यासाठी किती येऊ शकतो, तर जे साहित्य असतं म्हणजे बीड्स असेल, वायर असेल, कलर्स असतील, तर यासाठी अंदाजे 3 ते 5 हजार एवढा आपल्याला सुरुवातीचा खर्च येऊ शकतो. पण याची जी कमाई असते ते आपल्याला एका वस्तूवरती किती टक्के प्रॉफिट हवा आहे ह्यावरती आपण ती कमाई करू शकतो. जर आपण एका वस्तूवरती 40 ते 60% जरी प्रॉफिट लावला तरीसुद्धा महिन्याला आपण 10 ते 15 हजार आरामात कमवू शकतो. यासाठी महत्त्वाची टिप अशी की इंस्टाग्राम, मिशो यावरती आपल्याला आपला व्यवसाय लिस्ट करावा लागतो, म्हणजेच ऑनलाईन विक्री वाढते. किंवा जर तुम्ही डायरेक्टच कुरिअरने तुमच्या ह्या हँडक्राफ्ट वस्तू पाठवणार असाल तरीसुद्धा आपल्याला इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सॲपवरती त्याची ॲड करावी लागते. आता चौथा जो व्यवसाय आहे तो आहे कॉन्टेंट क्रिएशन. आजच्या काळात ना प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. प्रत्येकजण कॉन्टेंट मोबाईलमध्ये पाहत असतो, पण त्यातूनही आपण काही क्रिएटिव्ह केलं तर ते आपल्याला उत्पन्नाचं साधनसुद्धा बनवता येतं. तुमच्या दैनंदिन गोष्टी ज्या असतात, रेसिपीज, टिप्स, होम डेकोरेशन किंवा मोटिवेशनल गोष्टी ह्या तुम्ही जर शेअर केल्या यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती आणि लोकांना ना खरं आणि साधं जे कंटेंट असतं ना ते खरंच आवडतं, तर ह्या गोष्टी जर तुम्ही शेअर केल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कमाई करू शकतात. फक्त यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आपल्याला सातत्य ठेवावं लागतं. म्हणजे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण आपले व्हिडिओज लोकांना दाखवणार आहोत किंवा लोकांना आपण जे काही व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहोत त्यासाठी आपल्याला सातत्य ठेवावं लागतं. हळूहळू प्रेक्षक वर्ग वाढतो, त्यामुळे पेशन्ससुद्धा आपल्याला खूप ठेवावे लागतात. ब्रँड कोलॅबरेशन असतात, मॉनेटायझेशन असतात, यामुळे छान कमाई करता येते आणि महत्त्वाचं म्हणजे ओळखही मिळते. तर सुरुवातीचा खर्च किती लागतो? फक्त मोबाईल, ट्रायपॉड आणि लाईट ह्या गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक असतं. त्यातून मोबाईल आपल्याकडे असतोच. राहिला प्रश्न फक्त ट्रायपॉडचा आणि लाईट जर तुमच्याकडे नॅचरल लाईट असेल तर तो खर्चसुद्धा तुम्ही वाचवू शकतात. तर असं एकूण सुरुवातीचा खर्च आपल्याला 3 ते 5 हजार किंवा 7 हजार एवढा लागू शकतो. कमाई आता सुरुवातीला व्ह्यूजनुसार आपल्याला पेमेंट मिळत असतं, म्हणजे त्यासाठी असतं मॉनेटायझेशनचा क्रायटेरिया. जर मॉनेटायझेशन झालं तर तुम्हाला व्ह्यूजनुसार महिन्याला एक 7 ते 8 हजार रुपये तुम्ही कमीत कमी कमवू शकतात. पण ते सुद्धा जर मॉनेटायझेशन आणि ब्रँड कोलॅबरेशन झालं तर महिन्याला 30,000 ते 1 लाखांपर्यंतसुद्धा आपण कमाई करू शकतो. सातत्य आणि ओरिजिनल कंटेंट हा यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती यशाचा सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे. आता 5वा व्यवसाय पाहू, ऑनलाईन ट्युशन्स किंवा क्लासेस. जर तुम्हाला एखाद्या विषयाचं ज्ञान असेल किंवा तुम्ही मुलांना शिकवू शकत असाल तर मुलांना शिकवा. गणित, इंग्रजी, ड्रॉइंग, संगीत, योगा काहीही. फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप पुरेसा आहे.
जर घरी विद्यार्थी येत असतील मग तर प्रश्नच मिटला. पण तरीसुद्धा जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस द्यायचे असतील तर तुम्हाला एक मोबाईल आणि लॅपटॉप पुरेसा असतो. गुगल मीट असतं, झूम असतं, यावरून आपण सहज क्लास घेऊ शकतो. घरून काम करता येतं, आपल्या वेळेनुसार आपल्याला काम करता येतं आणि विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधता येतो. तर आता सुरुवातीचा खर्च किती असतो? जर तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू करणार असाल तर तुम्हाला मोबाईल, हेडफोन, इंटरनेट लागेल. त्याचा खर्च असेल किमान 2 ते 5 हजार रुपये. जर ऑफलाईन क्लासेस असतील मग तर हा खर्च शून्य असेल, कारण विद्यार्थी तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे. तर आता कमाई आपण किती करू शकतो? तर प्रत्येक विद्यार्थ्यामागे आपण 500 ते 2000 रुपये कमाई करू शकतो. जर समजा तुमच्याकडे 10 विद्यार्थी असतील तरीसुद्धा तुम्ही 10 ते 20 हजार महिन्याला आरामात कमवू शकतात. तर ट्युशन्स किंवा क्लासेसचा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही एखादा तरी फ्री डेमो क्लास ठेवा, म्हणजे विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकता येतो. आता 6वा जो व्यवसाय आहे तो पाहू, तो म्हणजे ब्युटी आणि मेकअप सर्व्हिस. आज प्रत्येक महिलेला स्वतःचं सजणं आवडतं. जर तुम्ही बेसिक ब्युटी कोर्स केला असेल तर घरातूनच तुम्ही पार्लर सुरू करू शकतात. लग्न असेल, फेस्टिवल्स असतील, कुठल्याही सणाच्या वेळी मेकअप आणि पार्लर सर्व्हिस यांना खूप चांगली मागणी असते. थोडं कौशल्य, नीट वागणं आणि स्वच्छता इतकंच याच्या यशाचं रहस्य आहे. सुरुवातीचा खर्च किती असतो? जर तुम्ही पार्लरचा बेसिक कोर्स करणार असाल किंवा मग तुम्हाला ते पार्लरचं सगळं सामान आणायचं असेल तर त्यासाठी किमान खर्च असतो 15 ते 20 हजार रुपये. पण कमाई याच्यावर किती असते? तर प्रत्येक क्लायंटच्या मागे आपल्याला किमान 300 ते 800 रुपये मिळतात. मेकअप असेल तर जास्त, पण जे बेसिक पार्लर सर्व्हिस धरली तर 300 ते 800 रुपये मिळतात. आणि असं आपण महिन्याला 25 ते 50 हजार रुपये सहज कमवू शकतो. आणि लग्नाचा सीझन असेल तेव्हा तर ही कमाई दुप्पट होऊ शकते. आणि यासाठी महत्त्वाची टीप फक्त एवढीच की ग्राहकांसाठी स्वच्छता आणि नीट वागणं ह्या 2च गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर 7वा व्यवसाय आहे सिलाई आणि बुटीक. जर तुम्हाला कपडे शिवायला आवडत असेल तर छोटंसं बुटीक तुम्ही घरातून सुरू करू शकतात. ब्लाऊज, कुर्ते, बाळांचे कपडे, पिलो कवर्स ह्यासाठी सुद्धा ग्राहकांची खूप मागणी असते. सुरुवातीला ओळखीच्या लोकांकडून कामं घ्या आणि चांगले डिझाईन्स देऊन त्यांचा विश्वास जिंका, म्हणजे थोड्याच दिवसात तुमचं नाव परिसरात प्रसिद्ध होईल. आता यासाठी सुरुवातीचा खर्च काय लागतो? तर सिलाई मशीन तुम्हाला घ्यावं लागेल. त्याचा खर्च असतो 8,000 ते 15,000पर्यंत. आणि फॅब्रिक असतं किंवा सजावटीचं साहित्य असतं, याचा खर्च तुम्ही पकडून चला की 5,000 रुपये. म्हणजे आपल्याला सुरुवातीचा खर्च साधारण 8-10 हजार ते 15,000पर्यंत लागतो. पण याची कमाई किती असते? तर एका ब्लाऊजवरती कमीत कमी 250 ते 400 रुपये नफा असतो. म्हणजे महिन्याला 20 ते 40 हजार रुपये आपण इकडून मिळवू शकतो. फक्त यासाठी महत्त्वाची टिप म्हणजे छान क्रिएटिव्ह अशा डिझाईन्स तयार करा आणि व्यवस्थित फिटिंग, हाच तुमचा ब्रँड बनला पाहिजे. 8वा व्यवसाय आहे घरगुती खाद्यपदार्थ तयार करणं. पापड, लोणचं, मसाले, चटणी आपल्या हातचं बनवलेलं जे लोकांना नेहमीच आवडेल. पॅकिंग नीट ठेवायचं. आपल्या जो प्रोडक्ट आहे किंवा पदार्थ आहे त्याला एखादं छानसं नाव द्यायचं आणि ऑर्डर्स या ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मार्गाने घेता येतात. घरातील इतर महिलांनाही यात सहभागी करून घेता येतं आणि छोटासा घरगुती उद्योग यातून तयार करता येतो. आता सुरुवातीचा खर्च किती असतो? तर साहित्य जे असतं म्हणजे बाटल्या असेल, पॅकिंगसाठीचं साहित्य असेल, त्याचा खर्च असतो 5,000 ते 10,000. आणि याची कमाई किती असते? तर प्रत्येक प्रोडक्टवरती आपल्याला हवा तसा 20 ते 50% आपण नफा ॲड करू शकतो. आणि यामध्ये आपण लोणचं, पापड तर झालंच, पण जो दिवाळीचा फराळ असतो तो ॲड करू शकतो किंवा कुरकुरे असतील, खाण्यासाठीचे काहीतरी स्नॅक्स असेल, असे पदार्थही ह्या व्यवसायात ॲड करता येतात, जेणेकरून आपल्याला महिन्याला कमीत कमी 10 ते 12,000 रुपये सहज कमवता येतात. आणि जर हा व्यवसाय वाढला मग तर पैसे बऱ्यापैकी चांगले कमवू शकतो. यासाठी टिप काय आहे? तर आपला जो व्यवसाय आहे त्याचं नाव छानसं पाहिजे, त्याची जी पॅकिंग आहे ती अगदी व्यवस्थित पाहिजे, म्हणजे ग्राहकांचा विश्वास वाढतो. आणि हे जे पदार्थ आहेत हे व्यवस्थित पॅक करून ते टिकतील अशा पद्धतीने त्याची पॅकिंग केलेली पाहिजे.
आता 9वा जो व्यवसाय आहे तो आहे ऑनलाईन रिसेलिंगचा. मिशोसारखे जे ॲप असतात त्यावरून आपण कपडे, ज्वेलरी, होम प्रोडक्ट्स विकू शकतो. आपल्याला स्टॉक ठेवायची पण गरज नसते. फक्त ऑर्डर मिळाली की सप्लायरकडून तो प्रोडक्ट पाठवला जातो. मोबाईलवरून करता येणारा हा सोपा आणि नफा देणारा व्यवसाय आहे. सुरुवातीचा खर्च असतो 0, कारण आपल्याला फक्त मोबाईल लागतो जो प्रत्येकाकडे असतो. आणि कमाई किती असते तर प्रत्येक प्रोडक्टवरती आपण आपल्याला हवा तसा नफा जोडू शकतो. 50 रुपयापासून 300 रुपयापर्यंत तुम्ही कसाही नफा जोडू शकतात. दररोज काही ऑर्डर्स जरी घेतल्या तरीसुद्धा महिन्याला आपल्याला 8 ते 10 हजार रुपये मिळवता येतात. फक्त यासाठी महत्त्वाची गोष्ट करायची ते ग्राहकांना वेळेवर डिलेवरी पोहोचेल आणि व्यवस्थित कम्युनिकेशन ठेवायचं. म्हणजे कसं, जर ग्राहकांना एखादा प्रोडक्ट रिटर्न करायचा असेल तर तुम्ही ते कम्युनिकेशन नीट ठेवलं तर ग्राहकांचासुद्धा विश्वास बसतो. आता 10वा व्यवसाय पाहू तो म्हणजे इव्हेंट डेकोरेशनचा. बऱ्याचदा आता बर्थडे पार्टी असतात, बेबी शॉवर असतात, सणासुदीचे डेकोरेशन असतात. तर ह्या वेळी ना डेकोरेशनला भरपूर मागणी असते. फ्लॉवर आर्ट असेल, बलून डेकोरेशन असेल, लाईटिंग असेल, फोटो कॉर्नर असतील, रांगोळ्यासुद्धा आजकाल तर प्रत्येक सणाला म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठ्याच्या मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. फुलांच्या असतील किंवा रांगोळीने असतील. तर हे सगळं येतं इव्हेंट डेकोरेशनच्या अंडर. तुम्ही इव्हेंट डेकोरेशन करू शकतात. म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज जॉबला जाण्याची गरज नाही. ज्या दिवशी तुम्हाला ऑर्डर असेल त्या दिवशी फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ते इव्हेंट डेकोरेशन करावं लागतं. यासाठी काय लागतं तर एक महत्त्वाचं म्हणजे क्रिएटिव्ह माइंड. तुमच्याकडे तुम्ही किती छान क्रिएटिव्ह आयडियाज तिथे टाकू शकतात ते एक लागतं आणि मेहनत लागते. या 2 गोष्टी जर असतील तर हा व्यवसाय झपाट्याने वाढतो. आता सुरुवातीचा खर्च किती असतो तर सुरुवातीचा खर्च आपल्याला हा बऱ्यापैकी वन टाईम खर्च असतो जो 10 ते 20 हजार रुपये असतो. कारण बऱ्याचदा डेकोरेशन झाल्यानंतर काही गोष्टी आपण रिटर्न घेऊन येतो. पण काही असतात जसं की फुलं असतील, बलून असतील, हे काही आपल्याला परत आणता येत नाही. पण तो खर्च वगळला तर तरीसुद्धा जी वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते ती 10-20 हजाराची असते. आणि कमाई आपण याच्यातून किती करू शकतो तर प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्याला 2 ते 10 हजारापर्यंत नफा राहू शकतो. आणि असं महिन्याला जर समजा 2-3 इव्हेंट तुम्हाला मिळाल्या तरीसुद्धा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये आरामात कमवू शकतात. फक्त यासाठी क्रिएटिव्ह आयडिया आणि ग्राहकाचं जे समाधान आहे ते महत्त्वाचं. तर हे होते घरातून करता येण्यासारखे 10 व्यवसाय. आजकाल खूप जणी हे व्यवसाय करत आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे यशसुद्धा मिळतं आहे. तर शेवटी काय, आजच्या डिजिटल युगात घर हेच एक छोटंसं ऑफिस बनलं आहे. आणि म्हणूनच कोणतंही स्वप्न लहान नसतं. फक्त सुरुवात करा, सातत्य ठेवा आणि यश आपोआप मिळतं. चला आता आजचा व्लॉग इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.